माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य तसेच आपण पाहतोय विष्णू शेठ पाटील डायगर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले गेलं। तसेच आपण पाहतोय पांडुरंग शेठ भगत खैरवाडी गावचे एक डॉक्टर म्हणून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य तसेच आपण पाहतोय नाग्या खैर खैरवाडी गावातील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 501 रुपयाचं आर्थिक सहकार्य तसेच पप्प्या भगत यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य तसेच रामा भगत यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र आम्हाला जे काही सहकार्य केलं त्या सर्व दानशूर दात्यांचा मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून जे वागेश्वर चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन। जर का आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं देखील या ग्रँड फिनालेमध्ये या अंतिम लढतीमध्ये सहर्ष स्वागत असेल। ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल 11 स्टार खांदा आणि त्यांच्या अगेन्स्ट सायनाथ दोदानी। या स्पर्धेसाठी आम्हाला चमचमत्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या खैरवाडी गावाची A1 जोड्या सुकेश्वर चौधरी तसेच भालचंद्र शेठ खैर यांना देखील विनंती करेन की या मंचावरती आपलं देखील स्वागत असेल। तसेच आम्हाला स्पोर्ट्स सायकल मालिकेवर म्हणून ज्यांना पुरस्कृत केल्या सन्माननीय संतोष शेठ खैर तसेच भगवान शेठ खैर यांना देखील विनंती असेल की या मंचावरती तर पंचांचा ग्रीन सिग्नल अंतिम सामना ग्रँड फिनाले जय वागेश्वर चषक 2025-24 चॅम्पियनसाठी ही लढाई। विश्वजित सांबरी गोलंदाज पहिला पॉवर प्ले षटक पहिला स्वागत केलाय चौकारने सुरुवात पहिल्याच बॉलवरती नवनाथ नाईकच्या बॅट मधनं धमाकेदार 1 बाउंस सीमा पार मिळतील 4 रन। ग्रँड फिनालेची मॅच पाहू शकाल। खर तर अक्षरच्या वाट बघत होते या ग्रँड फिनालेचे प्रेक्षक वर्ग। पुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमक क्षेत्ररक्षक नाहीये ते रिजन मध्ये मिड विकेट रिजनच्या डोक्यावरनं जाईल 1 बाउंस सीमा पार मिळतील सलगचा दुसरा चौकार आणि पंचांचा इशारा यस इट इज द नो बॉल 4+1 अशा म्हणजे 5 धावा मिळतील। तीन षटकाची मॅच आहे याची नोंद या दोन्ही संघानं आणि ते पहिल्या बॉल चौकार दुसऱ्या बॉलवरती नो बॉल चौकार पाहायला मिळाला 5 धावा। प्रीटचा बॉल पुढचा बॉल त्याच्यावरती आक्रमक शांत बसणार नाहीये नवनाथ नाईक तिसऱ्या बॉलवरती ठोकलाय स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार। आक्रमक खेळाडू रूप धारण केलाय विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते तुम्हाला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पाहू शकाल आकाश विश्वजित सांबरीच्या गोलंदाजीवरती आक्रमक पाहायला मिळते 3 बॉलवरती 3 मोठे फटके पाहायला मिळाले। फ्रीटच्या बॉलवरती आक्रमक सरसावून टोकला यावेळेस गती कमी केली पारखली लेंथ आणि त्याच्यावरती फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला 1 बाउंस सीमा पार पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या रिजन मधून चाललाय दन दन करत मिळतील या 4 धावा। 19 धावा धावफलकावरती खराब गोलंदाजी पाहायला मिळाली। इथे गोलंदाज चेंज केला आणि पूर्णपणे पाणी फेरले बघा विश्वजित सांबरी या गोलंदाजांना। स्टेट डाईव्ह फटका काय फटका सजवलाय डाऊन द ग्राउंड 1 बाउंस सीमा पार मिळतील पुन्हा एकदा 4 रन। नवनाथ नाईक ऑन फायर। जबरदस्त बॅटिंग 23 धावा धावफलकावरती खराब लेंथ पुन्हा एकदा पाहायला शॉट मिड ऑफचा फिल्टर होता इथे बॅकअप सुंदर राहिला बघा चांगला मधुकरचा बॅकअप राहिला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट केला तो स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती षटक क्रमांक पहिलं स्टार्ट असून सुद्धा अजून एका चेंडूचा खेळ बाकी असणार बघा लक्ष असू द्या। 23 धावा धावफलकावरती लागला शेवटचा अंतिम बॉल भरपूर महागडं षटक फेकलं बघा 5 चेंडू मध्ये भरपूर महागडी गोलंदाजी केली। गोलंदाज 23 धावा खर्च केल्यास विश्वजित सांबरींना पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये शेवटचा अंतिम बॉल P1 षटकामधला फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमक क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजन मध्ये श्याम भगत पहिला झटका लागलाय नवनाथ नाईक
विस्फोटक बनला होता खेळपट्टीवरती, संकटमोचक बनला होता तो खेळाडू परतलाय डगआउट मध्ये. पहिला झटका लागलाय 11 स्टार खांदा टीमला. नवनाथ नाईक बॅक टू द डगआउट. अंतिम बॉल वरती फुलटॉस, लोअर फुलटॉस बॉल वरता त्याच्यावरती प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. इलेव्हेशन कमी झालं आणि अक्षरशः मिड विकेट रिजन मध्ये श्याम भगतनं चांगला चेंडूला गॅदर केलाय. पहिला झटका लागलाय 11 स्टार खांदा टीमला. आता इथून चांगला कमबॅक करावा लागेल. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये चांगला कमबॅक करणं फार गरजेचं. एखादं कमबॅकिंग षटक फेकावं लागेल. साईनाथ दुधाने टीमला खराब सुरुवात झाली होती. 23 धावा खर्च केल्या पहिल्या. स्वप्नील विचार केला तर विश्वजित सांभरीनं पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्यात. एक नो बॉल चौकार पाहायला मिळाला. त्याच्यावरती फ्री बॉल होती षटकार. दुसरं षटक आकाशला पाहू शकाल. फुलटॉस बॉल षटरक्षक आहे त्या रिजन मध्ये. एक सिंगल मिळेल. सुदाम नाईक स्ट्राईक एंड वरती आला होता. आता नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानामध्ये. इनॅट नंबर 3 साठी अजय नाईक. अजय नाईकचा विचार केला कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये झळकलाय बघा. आणि खरं तर अंतिम टप्प्यावरती ही स्पर्धा पाहू शकाल. ग्रँड फिनाल आहे. एका साईडला तुम्ही पाहू शकाल मालडुंग या विभागामधला एक दादा संघ साईनाथ दुधाने संघ, त्यांच्या विरोधात 11 स्टार खांदा संघ आलमदा कार्पेटच्या सह्याने लॉंग ऑन दिशेमध्ये किसन असणार, चेंडू उचलणार, फेकी करणार. मेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये टीमची धाव संख्या पाहायला मिळते 25. लॉस ऑफ 1 विकेट 11 स्टार खांदा संघ. सायंकाळचं सत्र तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे आता तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगली वर्तमान लढत पाहू शकाल खेळपट्टीवरती. सुदाम नाईक साठी शॉर्ट मिडअपचा फिल्डरला चकवा दिलाय. क्षेत्ररक्षक असणार. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक आलाय बघा. चांगली फेकी स्ट्राईक एंड वरती डायरेक्ट आणि ती मिळतील या 2 धावा. 27 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात तुम्हाला. 11 स्टार खांदा संघ विचार केला तर नशीब आजमावले बघा आजच्या दिवसामध्ये. लहान दामने संघाविरुद्ध खेळताना शेवटच्या षटकामध्ये 11 धावा ठेवल्या होत्या, त्या देखील चेज केल्या. आणि त्याच नंतर पाठचा जो सामना झाला होता गावदेवी हिदुटणे संघ आणि खांदा संघ, काय सामना जमला होता. जबरदस्त सामना रंगला होता मैदानामध्ये. अक्षरशः शेवटच्या 3 चेंडूपर्यंत सामना आला होता आणि मात्र शेवटच्या क्षणाला परास्त व्हावं लागले गावदेवी हिदुटणे टीमला. फार चांगला खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये. लहान दामने असो किंवा गावदेवी हिदुटणे संघ या दोन्ही टीमनं फार चांगल्या लढती पाहायला मिळाल्या. सुपर 10च्या फार चांगल्या लढती पाहायला मिळाल्या तुम्हाला. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केला गोलंदाज आकाशनं फक्त 5. चांगली गोलंदाजी, काय खोल मध्ये चेंडू फेकला होता अगदी जड मध्ये. आलू देखील दिला नाही अजय नाईकला आणि ते डॉट बॉलला सुरुवात पाहायला मिळाली. 5वा बॉल डॉट पाहायला मिळाला. चांगला कमबॅकिंग षटकाचं गरज होती आणि ते कमबॅकिंग षटक पाहायला मिळते खेळपट्टीवरती. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केला. आकाश भगत पुन्हा एकदा सज्ज. राऊंड द विकेट अजय नाईक स्ट्राईक एंड वरती. पटका बसला गेला बॅटची इनसाइड. प्रयत्न केलाय परंतु लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स सीमा पार. मिळतील 4 धावा अंतिम बॉल वरती. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. धावपलकाचा विचार केला 11 स्टार खांदा संघ बॅटिंग करत असताना, एक गडी बाद असताना 32 धावा धावपलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी राहिली होती. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आकाश भगतनं. आणि त्याच नंतर अंतिम बॉल होती. बॅटची हलकीशी इनसाइड लागून अगदी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू पडला आणि त्याच नंतर लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू थांबला नाहीये. गोळीच्या वेगानं लॉंग स्टॉप रिजन मध्ये निघून गेला आणि 4 धावा मिळाल्या. अंतिम बॉल होती. 9 धावा खर्च केल्या. आकाश भगतचं कौतुक करावं लागलं. दुसऱ्या षटकामध्ये फार चांगला कमबॅक केलाय. तिसरं षटक फार इम्पॉर्टंट असेल बघा साईनाथ दुधाने टीमला. स्वतः संघाचा सर सेनापती आता खेळपट्टी क्रीज वरती आलाय बघा. चांगला फटका लागला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे आकाश. चेंडू उचलणार, फेकी करणार. मिळाल फक्त एक सिंगल धाव. अजय नाईकला स्ट्राईक मिळाले. पाठचा जर विचार केला पाठच्या अंतिम बॉलवरती अजय नाईकच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. त्याच नंतर आता धावपलकावरती 33 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात तुम्हाला 11 स्टार खांदा टीमच्या बॅटिंग करत असताना. एक गडी बाद झालाय. नवनाथ नाईक आपट्याकर बॉल सोडणार नाहीये. कन्वर्ट केलाय फटका. फ्लॅट स्ट्रोक पाहायला मिळालाय. डीप मिड विकेटच्या वरतून टोकलाय. शानदार षटकार.
ग्रँड फिनालेची मॅच तुम्ही पाहू शकाल. शेवटचा सामना, कोण चमचमत्या ट्रॉफीचा चॅम्पियन संघ कोण बनेल या स्पर्धेमध्ये, खरं तर ती लढत पाहायला मिळते तुम्हाला. आक्रमक रूप धारण केलं, शांत बसणार नाही. अजय नाईकची बॅट बोलते. वन शॉट, 2 बॉल होते, 2 सलग षटकार. यावेळेस लॉंगॉनच्या वरतून खेचलाय मोठा तडाखा, बिग षटकार. पंचेचाळीस धावा धावपलकावरती. वारस धावा आल्यात बघा. अजून एक, परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉन मध्ये. रवी सांबरीला पाहू शकाल. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव. सुदाम नाईक आता स्ट्राईक एंड वरती. जास्तीत जास्त चेंडूचा सामना केला होता. नवनाथ नाईकनं फार चांगली फटकेबाजी दाखवली. पहिल्या षटकामध्ये 7 बॉल मध्ये 22 धावा टोकल्या आणि तो खेळाडू बाद झाला. आणि त्याच नंतर जसं अजय नाईक आला 1 डाऊन साठी, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस सुदाम नाईक 6 बॉल मध्ये चांगली फटकेबाजी दाखवली. अजय नाईकनं 18 धावेचं वैयक्तिक योगदान दिलंय. त्यानंतर सुदाम नाईक स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल. नॉन स्ट्राईक वरती गेला. 5 चेंडू मध्ये 5 धावेचं योगदान दिलंय सुदाम नाईकनं. शेवटचा अंतिम बॉल या इनिंग मधला धावपलकाचा विचार केला तर 46 धावा धावपलकावरती. 47 धावा. गती कमी केली आणि ते बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत श्याम भगत चुकी वेळ काय झेल टिपलाय बघा. एकदा जोरदार टाळा श्याम भगत साठी. बघा मिड विकेटच्या क्षेत्रामधून आला होता, अगदी सर्कलच्या आतमध्ये चेंडू पकडलाय. चांगला चेंडूला गॅदर केलाय. अंतिम क्षणाला बाद व्हावं लागलं अजय नाईकला. धावपलकांचा विचार केला 3 षटक समाप्तीनंतर 47 धावा बनल्यात. येणाऱ्या पूर्वार्धामध्ये, सेकंड पूर्वार्धामध्ये बनवायच्यात. साईनाथ दोदाने टीमला बनवायच्यात 18 चेंडू मध्ये 48 धावा. सत्तेचाळीस धावा धावपलकावरती लागल्या. 48 धावांची गरज. येणारे 18 बॉल मध्ये सेकंड पूर्वार्धाला जशी सुरुवात होईल, साईनाथ दोदाने टीमला बनवायच्या 48 धावा. तर विनंती करतोय बघा 11 स्टार खांदा संघ, आपण लगेच मैदानामध्ये या आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या बघा प्लीज. आणि त्याच नंतर फलंदाजाला देखील विनंती करतोय लगेच डगाडूमध्ये जाऊन आपला सलामीची जोडी एंटर करायची बघा मैदानामध्ये. आणि नेक्स्ट बॅट्समॅन देखील रेडी राहायचं बघा. ग्रँड फिनालेची मॅच तुम्ही पाहू शकाल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षक आनंद घेतात. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. आणि याच नंतर सेकंड पूर्वार्धामध्ये स्टार्ट पाहायला मिळेल तुम्हाला चांगला. 48 धावा बनवायच्या आहेत साईनाथ दोदाने टीमला. थँक्यू सो मच. अंतिम ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये या. पुन्हा एकदा या अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय, जे वागेश्वर चषक 2024-25चा हे शानदार पर्व. कोणत्या संघाचा या ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल, कोणता संघ 2024-25 मधील जे वागेश्वर चषकाच्या या पहिल्या क्रमांकावरती नाव कोरेल, साईनाथ दोदाने की 11 स्टार खांदा, या 2 संघादरम्यान एक घमासान युद्ध. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या पाहायला मिळाली तब्बल 47 धावा बनवल्यात. 48 धावेचं आव्हान ठेवलंय 3 षटकामध्ये. आघाड्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. किसन डुमण्या आणि त्याला साथ देईल श्याम भगत. एक विस्फोटक जोडी आपण पाहतोय. जर का या 3 षटकामध्ये या 48 धावा बनवल्या तर हा इतिहास रचला जाईल आपण पाहतोय. मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पंचांचा ग्रीन सिग्नल आपण पाहतोय. अंतिम सामना, अंतिम मेगा फिनाल्या, कोणता संघ चॅम्पियन बनेल यासाठी हा लढाई. कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर मधून कॉपी बुक स्टाईलला एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. कमालीचा फटका पाहायला मिळाला. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जाते. समोर कांदा टीम आहे, एक अव्वल दर्जाची टीम.
म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. सातत्याने आदिवासी टेनिस क्रिकेटमधील एक दमदार संघ म्हणून या संघाची ओळख राहिली आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट सायना दोधानी टीमला आपण पाहतोय. आज दोधानी गावामध्ये जल्लोष पाहायला मिळेल. ज्या रीतीने दोन संघ मात्र बक्षीस पात्र आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अप्परकटचा शक्तीपेक्षा युक्त श्रेष्ठ हे तंत्र वापरल्या. चेंडू सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून हा दुसरा सलगचा चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 8 या अंकावरती आहे. 16 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज असेल. प्रमुख गोलंदाज आपण पाहतोय. विचार केला गेला विजय नाईक वरती आक्रमण म्हणजे कुठे का होईना दबाव असेल गोलंदाजावरती देखील. कमबॅक केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. लोवर पुलटा सन्मान दिला आपण पाहतो. रिस्की धाव आणि इथून निशाणा चुकला गेला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव रिस्की मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या 9 या अंकावरती. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज श्याम भगत. फार चांगली धावसंख्या बनवली 3 चेंडू मध्ये डगआउट मध्ये शांतताचा खेळ आपण पाहतोय. कारण त्याचं कारण अद्यापपर्यंत मात्र सामना भरपूर बॅलन्स आपण पाहू शकाल. मैदानाच्या चौफेर क्रीडा रसिक वर्ग अद्याप मॅच आनंद घेत असताना पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंगॉन क्षेत्रामध्ये सुनीलला पाहतोय कोणत्याही प्रकारे चुकी नसणाऱ्या आणि तोपर्यंत एक सिंगल धाव आणि एका धावेनं स्ट्राईक रोटेट होईल. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. अद्यापपर्यंत संघर्ष करणं फार महत्वाचं राहील सायना दोधन टीमसाठी. मात्र काय सामना झाला होता. गावदेवी हिदुडण्या आणि 11 स्टार खांदा या दोन संघादरम्यान केलेल्या चुक्या हिदुडणी टीमला परास्त व्हावं लागलेला. इथून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळत नाही. कारण चेंडूमध्ये प्रचंड वेग होता आणि इथून डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय. आणि आलेला हा 5वा डॉट चेंडू म्हणजे अंतिम या षटकातील चेंडूची सफर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या अंतिम चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लावली जाईल. एखादा बिगेट आला तर पुन्हा एकदा मात्र या मॅच मध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जाईल. आडव्या बॅटना बॅटची टॉप एज स्वतः गोलंदाज चेंडू खाली यावेळेस मात्र चुकी करणार नाही. आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. एका षटकाच्या अखेरीस एक गडी बाद. दोन्ही टीम 10 या अंकावरती. 12 चेंडूने अजूनही 38 धावसंख्येची गरज असेल. म्हणजे आव्हान भरपूर कठीण होत चाललंय. म्हणजे कुठे का होईना प्रेक्षक वर्गांच्या मनामध्ये चर्चा असेल की या स्पर्धेमध्ये चॅम्पियन खांदा संघ होईल की सायना दोधानिया हे देखील पाहावं लागेल. मात्र इथून प्रयत्न करणं तेवढेच गरजेचं राहील. जरी अपयश आला तरी मात्र खचून जाऊ नका. आपण पाहतोय दोधानी संघ ज्या अनुषंगाने आज आदिवासी टेनिस क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा संघासमोर खेळ करतात आणि इथून चांगला खेळ दाखवला तर येणाऱ्या पुढच्या संधीसाठी मात्र कुठे का होईना आपलं नाव आवर्जून घेतलं जाईल. मात्र त्यासाठी इथे चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज अजय नाईक. कमालीचा वेगवान चेंडू त्यावरती प्रहार. इथून गॅप भरपूर मोठी आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. दमदार चौकार. सुदाम नाईकने मात्र प्रयत्न दाखवला नाही. म्हणजे त्यांनाच माहिती आहे सामना आपल्या बाजूने. मात्र टेनिस क्रिकेटचा खेळ जादुई आकड्यांचा हा खेळ आपण पाहतोय. कधी काय घडेल याचा नियम नाही. हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या सहाय्याने 14 धाबा. जर का श्याम भगतना इथून आक्रमण खेळ दाखवला तर येणाऱ्या अंतिम षटकामध्ये सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. गोलंदाज अजय नाईकला आपण पाहतोय यावेळेस दुसरं षटक हाताळत असताना. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध यावेळेस एलिमिनेशन कमी आणि जबरदस्त झेल टिपला जातोय. आणि धक्का क्रमांक 2 सायना दोधानी टीमला 14 या अंकावरती. अप्रतिम आपण पाहतोय. थोडंसं का होईना बॅकफुटला फेकला गेला सायना दोधानी संघ. मात्र इथून डाव सावरला जाईल का एकतर्फी सामना पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग अद्यापही मैदान सोडायला तयार नाही. कारण अद्यापही सामन्याचा निकाल लागला नाही. इथून मात्र आतुरता लागली. कोणता संघ वागेश्वर चषकावरती पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती नाव कोरेल हे देखील पाहावं लागेल. कारण त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा आपण जर का पाहिलं गेला तब्बल 50,000 आणि त्यासाठी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं बॅटची टॉप एज. मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. इथून डबल सिंगलला काम चालणार नाही. जरी का या धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथून आक्रमण प्रहार करणं तेवढेच महत्वाचं राहील. समर फलंदाज
ॲज अ ओपनर आपण पाहतोय फलंदाज रवी सामरिया. चांगला खेळ करावा लागेल. कमालीचा चेंडू फेकला गेला मात्र प्रॉपर टायमिंग करता आलं नाही या आणि इथून मात्र सामन्यामध्ये मजा राहिली नाही या. कारण त्याचं कारण आपण पाहिलं पहिल्या पूर्वार्धामध्ये 11 स्टार खांदा टीमनं फार चांगली बॅटिंग केली आणि त्याच्या जोरावरती 47 धावा बनल्या. 48 धावेचं टार्गेट सेट झाला आणि 3 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये जरूर 10 धावा आल्या मात्र त्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेल्या आपण पाहतोय दोन्ही संघाला. अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र पंचांकडे दाद. पंच आम्हाला सांगतील लाईन खराब, इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्त धावेने संघाची टोटल धावसंख्या 16 या अंकावरती आहे. म्हणजे इथून डबल सिंगलला काम चालणार नाहीये. जरी का या धावांचा बाटला करायचा असेल तर भिगीट इथून मात्र ठोकावे लागतील. फुटवरचा वापर मात्र यावेळेस पाहावं लागेल. कोणत्याही प्रकारे संपर्क जुळत नाही या आणि डॉट चेंडू सांगता जसा सामना मेगा फिनालेचा प्रेक्षक वर्गाने हवा होता तसाच सामना पाहायला मिळाला नाही या. त्याचं कारण आपण पाहिलं समोर एक आदिवासी टेनिस क्रिकेटमधील एक दादा संघ म्हणजे स्टार 11 खांदा संघाला आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट सायनाथ दोधानी संघ कुठे का होईना थोडासा मात्र बॅकफुटला फेकला गेलाय. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना सायनाथ दोधानी टीमला 16 या अंकावरती आहे. चला स्पीडअप घ्यायचं बघा. खेळाडू कक्षामधून न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे. जर पुढचा बॅट्समन असेल त्याने सुद्धा रेडी राहा जेणेकरून आपल्याला अंधाराचा सामना करावा लागणार नाही. या खैरवाडी गाभाने घेतलेली मेहनत मी कौतुक करेन जे वागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडी या संपूर्ण टीमचा. आज तब्बल 6 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 6 दिवसाचा क्रिकेटचा महासंग्राम या खैरवाडी नगरीमध्ये आपण एन्जॉय केला आपण पाहतोय आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली गेली आपण पाहतोय. ज्या अनुषंगानं हे दोन संघ आपण पाहिल्या गेल्या पहिल्या ट्रॉफीसाठी संघर्ष पाहायला मिळतोय मात्र अद्यापर्यंत कुठे का होईना जवळपास 90% सामना 11 स्टार खांदा टीमच्या बाजूने झुकलाय. म्हणजे कुठे का होईना 2 पावलं मात्र लांब असेल विजयाच्या समेत घेण्यासाठी. अंतिम षटक सुदाम नाईक. अतिशय वेगवान चेंडू बॅटची लिडिंग एज आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता आणि धक्का क्रमांक 4 आपण पाहतोय दोधानी टीमला. अप्रतिम आपण पाहतो एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये. हळूहळू प्रेक्षक वर्ग घरच्या दिशेने जात असताना कारण प्रेक्षक वर्गांना देखील कळून चुकलंय की या सामन्याचा निकाल कोणत्या संघाच्या बाजूने लागेल. अद्यापर्यंत औपचारिकता काही फॉर्मॅलिटीज बाकी असतील. 5 चेंडू आणि तब्बल 32 धावेची गरज असेल. कमालीचा फटका आडव्या बॅटना या ठिकाणी मात्र फक्त धावांचं अंतर कमी केले जाईल आणि इथून मात्र मिळेल एक सिंगल धाव. अद्यापर्यंत 4 चेंडू आणि तब्बल 32 धावेची गरज असेल. सामना भरपूर लांब होत चालला आपण पाहतोय. संघर्ष करणं फार महत्वाचं होता मात्र संघर्ष केलं नाही. त्याचं कारण राहिला गोलंदाजी फार चांगली केली आपण पाहतोय खांदा टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र ब्लॉकलची सफर आणि मिळेल एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट केली जाते. या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 18 या अंकावरती आणि येणारे 3 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. म्हणजे इथून सामना पूर्णपणे 11 स्टार खांदा टीमच्या बाजूने. इथून पाहावं लागेल पंच आम्हाला सांगेल इट इज अ वाईड चेंडू आणि इथून आयोजकांचा वेळ अजूनही खर्च होईल आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी असताना 29 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा चेंडू फेकला जातोय आणि इथून पाहावं लागेल डॉट चेंडू सांगता. औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. सामना पूर्णपणे विजयाच्या समेत जात असताना 11 स्टार खांदा टीमला आपण पाहतोय पहिल्या क्रमांकावरती नाव कोरण्यासाठी. इथून एका चेंडूचा खेळ बाकी असेल. लॉंग स्टॉप रिजन मध्ये आपण पाहिले गेले जबरदस्त फटका मात्र तोपर्यंत प्रयत्न केला जात नाही. अवघ्या एका धावेचा आपण विचार केला गेला धाव घेतली नाही आणि अंतिम चेंडू आणि सामना जिंकलाय आपण पाहतोय 11 स्टार खांदा संघ. अभिनंदन. जे वागेश्वर चषकामध्ये पहिल्या क्रमांकावरती नाव कोरलं जाईल आपण पाहतोय 2024-25 मध्ये हा इतिहास रचला जाईल आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळेल खांदा संघ.